सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनानं व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी गाड्यांवरील दिवे काढण्याचे कडक आदेश दिलेत। मात्र भिवंडी आणि उल्हासनगरमधील सनदी अधिकाऱ्यांना अजूनही या दिव्यांचा मोह आवरत नाहीये। आरटीओच्या कारवाईनंतर देखील परिस्थिती जैसे थेच आहे। उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या गाडीवरती निळा, पांढरा आणि लाल रंगाचा अनधिकृत झिगझॅग दिवा बसवल्याप्रकरणी कल्याण आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। मात्र या कारवाईनंतर देखील आयुक्त मॅडमचा दिव्याचा मोह सुटलेला नाही। गाडीवरती दिवा असल्याशिवाय त्या कुठेही फिरत नसल्याचं वारंवार निदर्शनास येत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। केंद्र शासनाने 2017 साली नियम घालून दिले होते की कुठल्याही अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरती किंवा मंत्र्यांच्या गाड्यांवरती कुठल्या प्रकारचा दिवा असणार नाही। मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक मीटिंग सुरू आहे आणि त्या मीटिंगच्या दरम्यान उल्हासनगर महापालिका आणि भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं त्यांच्या या ठिकाणी अशा पद्धतीने ही भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची गाडी आहे। त्या गाडीचा नंबर जर पाहिला आपण तर MH04 LT 7919 या क्रमांकाची गाडी आहे। जर पाहिलं तर वरती या गाडीवरती दिवा लाल, पांढरा आणि निळा अशा पद्धतीचा दिवा जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। हे खरं पाहिलं तर नियमांना धरून नसल्याची बाब देखील आरटीओकडून देखील सांगण्यात आलेली आहे। काही दिवसापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त जे आहेत त्याच या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मीटिंगला आल्या असता त्यांच्या याच गाडीचा MH05 FP 9445 या गाडीचा फोटो आरटीओला पाठवल्याच्या नंतर त्यांनी या गाडीवरचा दिवा काढण्यासाठी थेट आयुक्तांनाच त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतर याच गाडीचा जो लाल, पांढरा आणि निळ्या कलरचा जो दिवा जो बसवलेला आहे तो दिवा काढला होता। मात्र आयुक्तांना या दिव्याचा मोह जो आहे तो आपल्याला आवरता येत नसल्याचं निदर्शनात येत आहे। त्या गाडीवरचे जे दिवे जे आहेत ते काढण्यात यावेत असं देखील या आयुक्तांना कळवल्याची माहिती कल्याणचे आरटीओ आशुतोष बारकुल यांनी दिली आहे। सुरेश खाडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।